हर हर महादेव. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर काल आपलं रजिस्ट्रेशन वगैरे एकदम छान प्रकारे झाले, लवकर झालं आणि आता आपण थांबलो या ठिकाणी. तर इथून आपण आता लवकरच निघत आहे मित्रांनो. तर हे जे बेस कॅम्प आहे पाहू शकता, या ठिकाणचं दृश्य काय अशा प्रकारे वर डोंगर आहे पाहू शकताय. हे डोंगर आहे पूर्ण आणि या ठिकाणी चहा पाणी वगैरे लंगर वगैरे. तर चहा सध्या एकाच ठिकाणी चालू आहे, त्यामुळं चहा वगैरे घेतलेला आहे आपण निघतो. थोडंसं आपल्याला या ठिकाणी थांबवलं गेलं होतं. एक कॅनवे मागं त्याच्यासोबत जायला लावले. तर आता ते थोडं पुढं येईन, मग त्याच्या मागं जाणार आपण. तर हे मागं बघू शकता कॅनवे आपल्या. ते आता थोडं पुढं जाईन, त्यांच्या मागं जायचं आपल्याला. पाहू शकता कॅनवे. तर मित्रांनो पाहू शकताय या ठिकाणी सफरचंदचं झाड आहेत. या ठिकाणी बारीक सफरचंद आहेत, या ठिकाणी मोठमोठे सफरचंद आहेत पाहू शकताय. आजपर्यंत फक्त आपण सफरचंद फळ बघितलं होतं, तर आज झाड देखील बघायला भेटलेलं आहे आपल्याला पाहू शकताय. तर चला मित्रांनो, मग आता आपण निघूया पुढे प्रवासाला. हे डोंगर पाहू शकता मित्रांनो, कसे डोंगर आसपास पूर्णपणे हे झालेलं बघा. तर नमस्कार मित्रांनो, मणिगम या बेस कॅम्पवर आजची राहण्याची आपली व्यवस्था झालेली आहे. या ठिकाणी आपले ठाण्याचे मराठी बांधव भेटलेले आहेत. हे दोघं जण इथं भेटलेलं, अजून त्यांचे जवळपास 15 ते 16 मित्र त्या ठिकाणी आहेत. तर त्यांना भेटून खरंच खूप भारी वाटलेलं आहे आपल्याला. आता ते देखील बाबा बारपाणीच्या दर्शनासाठी चाललेले आहेत. त्यांचं उद्या दर्शन होईल. आपण डोंगर भाग असल्यामुळे आपल्याला थोडं टाईम लागतंय, त्यामुळे आज त्यांना भेटून आपल्याला खरंच खूप भारी वाटलं. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना कसं वाटलं आणि या ठिकाणचं जे निसर्ग, जे डोंगर आहे, डोंगराचं व्ह्यू कशा प्रकारे ते आनंद घेतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आजची आमची भेट आज ॲक्च्युली 4:30 नंतर पुढे जाऊन देत नाही आपले आर्मीचे सैनिक, त्याच्यामुळे आमची भेट आज इथे झाली. तर भावाला भेटून एक नंबर वाटला, कारण की त्यांनी सोलर राज्य केले आणि महाराष्ट्रातून तो 3.5 महिन्यापासून सायकलवरती आला आहे आणि याच्या पुढे तो जाणार आहे तर बाकीचे राज्य करत नेपाळ वगैरे. तर भावाला नक्कीच सपोर्ट करा, असंच राहू दे प्रेम याच्यावरती आणि माझ्यावरती पण देखील प्रेम राहू दे. मित्रांनो, मराठी माणसाला सपोर्ट करा तुम्ही. आतापर्यंत तुम्ही बाहेरच्यांना खूप सपोर्ट केलेला आहे, आता वेळ आलेली आहे मराठी माणसाची ताकद जगाला दाखवण्याची. त्यामुळे मराठी माणसाला सपोर्ट करा. तर लवकरच भेटूयात आपण. हर हर महादेव. तर नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपली शिवप्यारी उभी केलेली आपण आणि या ठिकाणी मणिगम बेस कॅम्पवर खूप चांगल्या प्रकारे लंगरची व्यवस्था केलेली आहे. तर पाहू शकता आसपासचा व्ह्यू. तर आपण प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी जे ते चव घेणार आहोत. तर चला बघूयात मग कशा प्रकारे आपल्याला टेस्ट देखील भेटते. तर या ठिकाणी पाहाल तर जिलबी देखील हे पाहू शकताय. या ठिकाणी पाहाल तर आपलं काय पास्ता आहे, पास्ता. या ठिकाणी टिक्की आणि हे दादा आहेत. या ठिकाणी आपली आजची व्यवस्था झालेली राहण्याची. जय भोले. नहीं थोड़ा टूर करते, थोड़ा मतलब दिक्कत हो जाएंगे. मैं तो आज यही पे हूँ आज. तर या ठिकाणी पाणीपुरी पाहू शकताय. जय भोले. तर पाणीपुरीचा आपण आस्वाद घेऊयात. जय भोले. तर हे पाणीपुरी बनवत आहे पाहू शकताय. पाणीपुरी आता मित्रांनो, आपलं लगभग जम्बोमध्ये ज्या दिवसापासून आलेलं आहे त्या दिवसापासून आपण जास्त करून लंगरमध्येच थांबतोय, कारण की लंगरमध्ये आपली जेवणाची पण व्यवस्था होती आणि राहण्याची देखील व्यवस्था होती. त्यामुळे जास्त करून मी लंगरमध्येच थांबतोय. तर या ठिकाणी पाहू शकताय सोया, क्या आहे सोया, सोया ये पास्ता है.
सोया पास्ता. हा सोया पास्ता. तर या ठिकाणी पाहू शकता सोया पास्ता आहे. सोयाबीन टाकून पास्ता एकदम हे केलेले, एकदम थोड़ा देना टेस्ट करने के लिए सब. हाँ. नहीं थोड़ा पूरा टूर करना है थोड़ा बस. तर हे पाहू शकता सोया पास्ता आहे. तर त्याला टेस्ट करूया आपण. हो जय बोलेगी. जय बोले ये दादा आहेत. जय बोले जय बोले जय बोले. तर टेस्ट वगैरे या ठिकाणी फ्रेंच फ्राईज आहे बघा दादा. थोडासा आहे इसमें थोड़ा से थोड़ा 2-4 बस ये थोडासा देना. तर या ठिकाणी फ्रेंच फ्राईज आणि थोडासा पास्ता घेतलेले पाहू शकताय. बस सॉस आहे. तर या ठिकाणी सॉस घेतलेलं थोडंसं. तर चला मंचुरियन या ठिकाणी पाहू शकता. एक सिंगल. हां तर टेस्ट करण्यासाठी घेतलं हे मंचुरियन पाहू शकता. टेस्ट करण्यासाठी घेतले. तर गोडलं आहे मित्रांनो. बहुतेक साखर टाकलेलं दिसते आतमध्ये.